नमस्कार मित्रांनो, MPSC नोट्समध्ये पुन्हा एक वेळा आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 पेपर आणि त्याचे क्वेश्चन्स व त्याचे आन्सर. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली? ठीक आहे, प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद. तर हे तिन्ही नाटके हर्षवर्धनाने लिहिलेली आहे. आपण हे असं प्रेरणा म्हणून लक्षात ठेवू शकतो. प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद. तर याचं आन्सर आहे 4th नंबरचं तिन्ही. त्यानंतर दुसरा प्रश्न, काँग्रेस स्थापनेसंदर्भातील सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा असं संबोधन कोणी नाकारले आहे? तर याचा आन्सर आहे बिपिनचंद्र. ठीक आहे, 4थ्या क्रमांकाचा आन्सर आहे बिपिनचंद्र. त्यानंतर आहे त्याला म्हणजे निजाम उल मुल्क हा किताब देण्यात आला होता. ठीक आहे, त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते. त्याने आसफजाही राजघराणे स्थापन केले होते. त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचे निजाम म्हणून ओळखला जाते. त्याला ओळखा हा कोण होता? तर त्याचे ऑप्शन आहे चीन कुलीच खान, मुर्शिद कुली खान, सादत खान आणि हुसेन अली. तर चीन कुलीच खान याला निजाम उल मुल्क हा किताब देण्यात आलेला होता आणि त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून सुद्धा नेमण्यात आले होते. तर याचा आन्सर आहे पहिलं. त्यानंतर बघू चौथा प्रश्न, मराठा साम्राज्यात मूळतः काही उणिवा होत्या ज्यामुळे त्याचा अधपात झाला. पुढीलपैकी कोणती बाब त्यातील एक नव्हती? एक बाब कुठली नव्हती ते आपल्याला शोधायचं आहे. तर सर्वप्रथम पहिला ऑप्शन आहे, मराठ्यांच्या राजकीय पद्धतींमुळे बऱ्याच लोकांची सहानुभूती त्यांनी घालवली व ते लोक मराठ्यांपासून दूर गेले. ठीक आहे, इतर राज्यांवर मराठ्यांनी टाकलेल्या धाडींमुळे नवीन शत्रू निर्माण झाले. ठीक आहे, त्यांनी लावलेल्या करांमुळे सर्वसाधारण माणसांचा चाच वाढला, विशेषतः शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा. ठीक आहे, आणि वरीलपैकी एकही नाही. तर याचं आन्सर आहे चौथं, वरीलपैकी एकही नाही. त्यानंतर बघूया, अजातशत्रूबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ठीक आहे, तर त्याचं नाव कुणी सुद्धा होते अजातशत्रूबाबत? तो हर्यक घराण्याचा शेवटचा शासक होता. त्याच्या शासनकाळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली गेली होती. त्याने लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केले. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे त्याचं नाव कुणिक होते. त्याचा आन्सर आहे दुसऱ्या क्रमांकाचं ACD. तर त्याच्या शासनकाळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली गेली होती आणि त्याने लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केले होते. ठीक आहे, तर त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 6. पुढे दिलेली ब्रिटिश व्यापारी केंद्राची त्याच्या कालक्रमानुसार मांडणी करा. ठीक आहे, तर ब्रिटिश व्यापारी केंद्राची सुरुवात ते शेवटपर्यंत आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, याचा आन्सर आहे तिसरं. सर्वप्रथम सुरतमध्ये केलं होतं त्यांनी, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मद्रासमध्ये गेलं होतं. त्यानंतर बॉम्बे. ठीक आहे, त्यानंतर कोलकाता. ठीक आहे, तर त्याचा आन्सर आहे तिसरं. ब्रिटिश व्यापारी केंद्रांची सुरुवात सुरतमधून झाली होती आणि मग ती समोर वाढत गेली. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता क्रांतिकारक नास्तिक व समाजवादी होता विचाराने? ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे दामोदर चाफेकर. त्यानंतर आहे विनायक दामोदर सावरकर, अरविंद घोष आणि भगतसिंग. तर नास्तिक म्हटलं तर नास्तिक व समाजवादी, तर भगतसिंग हा नास्तिक होता आणि समाजवादी सुद्धा होता. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 8. फैजपूर येथे काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? ठीक आहे, कुठले विधान सत्य नाही म्हणजे चुकीचे आहे? ते काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. बरोबर आहे. ठीक आहे, त्या अधिवेशनाला सुमारे 40,000 शेतकरी उपस्थित होते. हे सुद्धा बरोबर आहे. त्या अधिवेशनाला आयोजित धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. हे सुद्धा बरोबर आहे.
त्यानंतर शंकरराव देव या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. फैजपूर येथे अधिवेशन जेव्हा झाले होते त्यावेळेस पहिलं ग्रामीण अधिवेशन होतं. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 9. आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला. त्याचं कारण आय थिंक विचारलं आहे. अर्ज विनंत्यांच्या राजकारणाद्वारे, घटनात्मक साधनांद्वारे, आंदोलनात्मक मार्गाद्वारे आणि वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे. तर हे भक्कम पाया कसा घातला आहे 20व्या शतकात राष्ट्रवाद्यांनी, याबद्दल हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. खालील ए आणि बी विधाने वाचून पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय निवडा. भारतातील समाजव्यवस्था 7 जातींमध्ये विभागल्याचा उल्लेख मेगास्थेनीज करतो. हे पहिला विधान आहे. दुसरं विधान आहे मेगास्थेनीजचा जात व्यवसाय यात गोंधळ उडालेला दिसतो. तर हे दोन्हीही विधाने सत्य आहे, बरोबर आहे. त्यांनी 7 जातीमध्ये भारतीय समाजव्यवस्था 7 जातींमध्ये विभागले गेला असा उल्लेख केलेला आहे आणि मेगास्थेनीजचा जात व व्यवसाय यात गोंधळ उडालेला दिसतो. तर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 11. यात जोड्या लावा आहे आणि याचं ॲन्सर जे आहे ते तिसऱ्या क्रमांकाचं आहे. आदिलशाही हे विजापूरला, त्यानंतर निजामशाही हे अहमदनगरला, त्यानंतर इमादशाही हे बेरारला, त्यानंतर कुतुबशाही हे गोवलकोंडाला आणि बरीदशाही हे बिदरला. ठीक आहे, बरीदशाही बिदरला आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तर याचं उत्तर आहे तिसरं. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 12. औरंगजेब नंतरच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजपूत राजा होता. अंबरचा सवाई राजा जयसिंग. ठीक आहे, सर्वोत्कृष्ट औरंगजेब नंतरचा. त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केले. त्याने 5 ठिकाणी जंत्रमंत्र बांधले. पुढील किती ठिकाणी त्याने जंत्रमंत्र बांधले नाही? ठीक आहे, तर कुठल्या ठिकाणी त्यांनी बांधले नाही? पर्याय दिले आहे. ए बनारस, बी उज्जैन, सी मथुरा, उदयपूर आणि इलाहाबाद. तर पुढील किती ठिकाणी म्हटलं आहे त्याने? ठीक आहे, तर त्यांनी उज्जैनला बांधले आहे, बनारस, वाराणसी, उदयपूरला आहे. ठीक आहे, मथुराला, उदयपूरला नाही आहे, मथुरेला आहे. म्हणजे उदयपूर आणि इलाहाबादला ते जंत्रमंत्र बांधले नाही आहे. मग त्याचं ॲन्सर आहे दुसरं, 2. ठीक आहे, 2 ठिकाणी त्याने बांधले नाही आहे, उदयपूर आणि इलाहाबाद. त्यानंतरचा प्रश्न घेऊया 13. उलिमानच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध खालीलपैकी कुणी केला होता? ठीक आहे, राजकारणातील उलिमानच्या तीव्र विरोध कुणी केला होता? तर त्याचे पर्याय बलबन, अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुघलक आणि फिरोजशाह तुघलक. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे अलाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुघलक यांनी उलेमानचा तीव्र विरोध केला होता. तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. जुलै 1947 पर्यंत काही संस्थांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता. त्यापैकी पुढील संस्थाने होती. आता कुठली संस्थाने आहे ज्यात भारतीय संघराज्य विलीन होण्याचा विरोध जी करत होती जुलै 1947 मध्ये? ठीक आहे, तर पहिला आहे बडोदा, त्रावणकोर, बिकानेर आणि भोपाळ. तर भोपाळ आणि त्रावणकोर हेच आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर याचा पर्याय येईल चौथा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. कार्यकाळानुसार क्रमाने बाबर, हुमायून, अकबर, जहागीर, शहाजहान, औरंगाबाद हे ग्रेट मुघल्स म्हणून गणले जातात. औरंगजेबच्या मृत्यूनंतर म्हणजे 1707ला औरंगजेबाचा मृत्यू झाला होता. त्या मृत्यूनंतर मुघल सम्राटांनी लेटर मुघल्स नंतरचे मुघल्स म्हणून संबोधले जाते. ठीक आहे, मुघल सम्राटांना लेटर मुघल्स किंवा नंतरचे मुघल्स म्हणून संबोधले जाते. पुढील लेटर मुघल्सच्या त्याच्या कालावधीप्रमाणे क्रम लावा. ठीक आहे, पहिला दिला आहे अहमद शहा, बहादूर शहा, जहांगीर शहा आणि महम्मद शहा. तर याचं उत्तर आहे दुसरं. पहिले बहादूर शहा, नंतर जहांगीर शहा, नंतर महम्मद शहा, नंतर अहमद शहा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. गंगेच्या मैदानी प्रदेशात भारतातील fill in the blanks टक्के लोक सामावून घेतले आहेत. तर किती टक्के? 23%. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा, दोन विधाने दिली आहेत. दोन विधानांचा विचार करा. दोन्ही गोलार्धात 10 ते 20 अक्षांशामध्ये वाळवंट आहेत आणि 10 ते 20 अक्षांशात पावसापेक्षा बाष्पीचे प्रमाण अधिक आहेत. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे फक्त बी, 10 ते 20 अक्षांशात पावसापेक्षा जास्त बाष्पीचे प्रमाण अधिक आहे. इथे 10 ते 20 नाही पाहिजे, इथं 20 ते 30 अक्षांशामध्ये वाळवंट आहेत. ठीक आहे. तर याचं पर्याय बरोबर येईल चौथा, केवळ बी खरे आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 18वा, पुढील कोणते विधान चुकीचे आहेत? तर पहिलं विधान, चौथ जे आहे ते मराठ्यांनी त्यांच्या राज्याबाहेरील क्षेत्रातून मिळवलेला कर मुघल साम्राज्याला दिल्या जाणाऱ्या महसुलाचा 1/4 होता. ठीक आहे. किंवा सरदेशमुखी मराठ्यांनी जमीन महसुलाच्या 1 लावलेला कर होता आणि मिसळ जो होता तो राजपुतातील राजकीय घटक प्रत्येक केवळ आपल्या पुढाऱ्याला मानणारे. तर याच्यातले विधान कुठलं चुकीचं आहे? तर हे मिसळ, सी हे विधान चुकीचं आहे. बाकी चौथ आणि सरदेशमुखी बरोबर आहे. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19वा, आता यात ज्वालामुखीचे प्रकार देण्यात आलेले आहे आणि त्याचे उपडण्याचे तीव्रता. ठीक आहे. तर याचं आन्सर आहे दुसरं. सर्वप्रथम हवाईचा प्रकार हा शांतपणे उफडतो. त्यानंतर स्लॅम्बुलिन प्रकार सतत उफडतो. त्यानंतर वल्किनियन प्रकार हा मोठ्या वेगाने आणि पेलियन प्रकार हा अतिशय प्रक्षोभक. ठीक आहे. याचं आन्सर आहे दुसरं. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 20. त्यात पण थोडा लावा, त्यात आखात आणि त्याच्याशी जोड्या लावायचे आहे. तर टोकिनचे आखात हे चिनी समुद्रात आहे. नंतर पार्शियाचे आखात हिंदी महासागरात आहे. अकाबाचे आखात तांबडा समुद्रात आहे आणि ओबेचे आखात आर्टिक महासागराचं उत्तर येईल पर्याय क्रमांक पहिला. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, योग्य जोड्या जोडून खालील प्रकारे योग्य पर्याय निवडा. यात जमात आणि राज्य. ठीक आहे. त्यात आदिवासी जमात आणि त्याचे राज्य आपल्याला ओळखायचे आहे. तर अंगामी जमात ही नागालँडमध्ये आहे. ठीक आहे. कोटा ही निलगिरी पर्वत आहे. मुंडा ही जमात झारखंडमध्ये आहे आणि चुतिया ही आसाममध्ये आहे. ठीक आहे. त्याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल 21चं. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 22, 30 हा हिंदू धर्म खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? आपल्या सर्वांना माहिती आहे पार्वती देवतेस समर्पित केला जातो. त्यानंतर आहे चहा, हा चहाच्या झाडांच्या कोवळ्या पानापासून बनवला जातो. चायनीज जगातील सर्वप्रथम चहा पिणारे म्हणून ओळखले जातात. इंग्रजांनी 1929मध्ये ईशान्य भारतात आसाम चहा प्रथम शोधला. जगातील लोकप्रिय चहा प्रकार आहे. कुठला प्रकार? मोठ्या पानांचा चायनीज चहा आणि लहान पानांचा आसाम चहा. तर हे दोन्ही विधाने बरोबर नाहीत. मोठ्या पानांचा हा आसाम चहा आहे आणि लहान पानांचा चायनीज चहा आहे. ठीक आहे. त्याचा पर्याय क्रमांक 4 ही. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 24, पुढील 2 विधानांचा विचार करा. उष्णकटिबंधीय सदाहरित वने एका विशिष्ट जातीची विखुरलेली झाडे, उदाहरणार्थ शिसव, आणि उष्णकटिबंधीय कदावर्णी वने झाडांच्या प्रजाती कमी परंतु एकमेकांच्या जवळ, उदाहरणार्थ साग. आता सांगा की ह्याचा पर्याय दिलेले आहे. तर याचं आन्सर आहे दोन्हीही बरोबर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 25, चेन्नईजवळ एन्नोर हे बंदर नव्याने विकसित झाले आहे. हे देशातील 12वे मोठे बंदर असून पूर्व किनाऱ्यावरील 6वे हे मोठे बंदर आहे. याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26, तर 2009मध्ये वन सर्वेक्षणानुसार जास्त ते कमी वनक्षेत्र अशी राज्यांची मांडणी करा. तर 2009मध्ये म्हणजे हा करंट अफेअरचा प्रश्न आहे आणि तेव्हा वन सर्वेक्षणानुसार
2009च्या वन सर्वेक्षणानुसार जास्त ते कमी असे आपल्याला हे लावायचे आहे. तर याचा आन्सर आहे चौथं. ठीक आहे. सर्वप्रथम मध्य प्रदेश, त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश, त्यानंतर आहे छत्तीसगड आणि मग महाराष्ट्र. ठीक आहे. तर आता बघूया प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणती टेकडी ही पूर्व व पश्चिम घाटास जोडते? हे आपल्या सर्वांना माहिती आहे, निलगिरी टेकडी आहे जी पूर्व व पश्चिम घाटास जोडते. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 28. जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा. स्थलांतरित शेती आणि राज्य. तर अझूम शेती ही आसाममध्ये आहे. त्यानंतर पुडू आंध्र प्रदेश, पोणम केरळ आणि दही आहे छत्तीसगड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 29. जोड्या जुळवा, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. श्रावती नदी, कावेरी, घटप्रभा आणि चंबळ आणि त्यांच्यावरची धबधबे, नद्या आणि धबधबे विचारलेले आहे. तर सर्वप्रथम शरावती ही गिरिसप्पा, त्यानंतर कावेरी हे शिवसमुद्रम आणि घटप्रभा हा गोकाक आणि चंबळ चुलिया असे याचे पर्याय आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणते घटक दैनिक व ऋतुपरत्वे सौर ऊर्जेची तीव्रता व प्रमाण ठरवितात? ठीक आहे. तर पृथ्वीच्या आसाचा कललेलापणा, दिवस व रात्र प्रमाण, ढगांचे प्रमाण आणि सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 31. मानवी शरीरामध्ये पाऱ्यांच्या संचयामुळे मिनामाटा हा आजार होतो. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जपानमध्ये घडलेली घटना आहे मिनामाटा ह्या परिसरामध्ये. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 32. अन्नसाखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात? जैव निम्नीकरण, जैव आवर्धन, त्यानंतर जैव संचयन आणि जैव उपचारीकरण. ठीक आहे. तर याचा पर्याय आहे जैव आवर्धन, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 33. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन स्तराचा ऱ्हास होतो? तर क्लोरोफ्लोरोकार्बन हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे मुख्यत्वे ओझोन स्तराचा ऱ्हास होतो. तर प्रश्न क्रमांक 34. परपोषी जीवांमधील मुख्यतः सूक्ष्मजीव व बुरशी मृतपेशी द्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात, जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात. या परपोषी जीवांना रिकामी जागा म्हणतात. स्वयंपोषी, विघटक, भक्षक आणि मिश्रहारी. तर काय म्हणतात? तर विघटक. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान हे जिम कॉर्बेट आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरणासंबंधी वैज्ञानिक कारवाईसाठी एक महत्त्वपूर्ण खूण म्हणून मानली जाते? जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली. तर 1972मध्ये हे जे वर्ष आहे ते भारतातील पर्यावरणासंबंधी वैज्ञानिक कारवाईसाठी एक महत्त्वाची खूण म्हणून मानली जाते. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 37. वृक्क सामून नियंत्रित कशाच्या मदतीने करतात? पर्याय क्रमांक गळणमध्ये H+ आयन्स मिळवून रक्तामध्ये H आयन काढून, Ca आयन आणि Na आयन्सच्या रक्तामध्ये बिघडून आणि Ca आयन्स रक्तामधून काढून. तर याचं उत्तर आहे 2, रक्तामधून H+ आयन काढून. ठीक आहे. वृक्क हे सामून नियंत्रित करतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38. बंगालमधील चक्रीवादळ जगातील सर्वात भीषण नैसर्गिक दुर्घटनापैकी एक आहे. ठीक आहे. बंगाल देशामधील चक्रीवादळ 1970ची घटना आहे. मी पहिलेच उत्तर सांगून दिलं. सुमारे 3 लाख लोकांनी आपले प्राण गमावले असं म्हणतात. बांगलादेशमध्ये त्यावेळेस पूर्व पाकिस्तानात ही दुर्घटना कधी घडली होती? 1970मध्ये ही घटना घडली होती. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे सिलिकॉन व्हॅली, कॅलिफोर्निया, USA हे आजच्या जगातील सर्वात मोठ्या सायन्स उद्योगांपैकी एक आहे, कारण तेथे शेकडो हायटेक माहिती तंत्रज्ञान उद्योग वसलेले आहेत.
सिलिकॉन व्हॅलीबाबतच्या पुढील 2 विधानांपैकी कोणते बरोबर आहे? ठीक आहे, 2 विधान दिले आहे. कधीकधी सिलिकॉन व्हॅलीला व्हॅली ऑफ हार्ट्स डिलाईट म्हटले जायचे, असे म्हटले जायचे कारण तिथे शेकडोनी हजारोनी फुलांच्या जाती फुलायच्या. हे बी चुकीचं आहे. याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, केवळ ए बरोबर. कधीकधी सिलिकॉन व्हॅलीला व्हॅली ऑफ हार्ट्स डिलाईट असे म्हटले जायचे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 40. 2011च्या मानवी विकास अहवालाने 109 देशांचा बहु हमी दारिद्र्य निर्देशांकांचा अंदाज सादर केला. त्या अहवालानुसार या देशातील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवी आहे? ठीक आहे, 2011च्या अहवालानुसार. तर याचं उत्तर आहे 1/3. ठीक आहे, 1/3 म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं आन्सर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 1. अमर्त्य सेन आणि गाउलेट डी यांनी वर्णन केलेल्या विकासाची महत्त्वाची मूल्ये कोणती? खालीलपैकी पर्याय निवडा. तर याचा आन्सर आहे पहिलं, उपजीविका, स्वतःबद्दल आदर, स्वातंत्र्य, क्षमता, अधिकार आणि हक्क ही विकासाची महत्त्वाची मूल्ये आहे. कोणी वर्णन केली आहे? अमर्त्य सेन आणि गाउलेट डी यांनी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 42. जून 2012 मधील शाश्वत विकासासाठी रिओ 20+ परिषद हिरवी अर्थव्यवस्था प्रारूपाची समर्थक होती. खालीलपैकी कोणत्या लेखकांच्या पुस्तकात हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा रचली गेली? ठीक आहे, त्याचं उत्तर आहे डी. पियर्स, ए. मार्कंडेय आणि ई. बार्बियर. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 43. रेडिओ तरंगाचा वेग हा रिकामी जागा एवढा असतो. प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त, प्रकाशाच्या वेगा एवढा, प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी, प्रकाशाच्या वेगाच्या 2 पट. तर प्रकाशाच्या वेगा एवढा रेडिओ तरंगाचा वेग असतो. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 44. 2011च्या जनगणनेप्रमाणे भारतातील किती शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे? तर 53. दुसरं पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर भूसुधारणांमुळे तिहेरी म्हणजे 3 पट्टी क्रांती घडून आली. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. कुठले 3 पट्टी आहे? तर याचं उत्तर आहे सांस्कृतिक, राजकीय आणि तांत्रिक म्हणजे पर्याय क्रमांक 1. 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 दरम्यानची स्त्री साक्षरता दरातील वाढ खालीलपैकी किती होती? ठीक आहे, 2001 ते 2011 दरम्यानची. तर याचं उत्तर आहे पहिलं 53.7% ते 65.5% एवढी दरातील वाढ होती. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47. वनस्पतींमध्ये कोणते विकर जास्त प्रमाणात आढळते? ठीक आहे, तर बीटा गॅलेक्टोसाइडेज, RUBP, कार्बोक्सिलेज, एंटेरोकायनेज आणि हेटेरोकायनेज. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे दुसरं RUBP, कार्बोक्सिलेज. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48. ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते? ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते? तर याचं उत्तर आहे CO2, H2O. CO2 आणि H2O हे ऑक्सिश्वसनाच्या शेवटी तयार होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49. 2000 सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट स्थिर लोकसंख्या साध्य करणे आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षात हे उद्दिष्ट साध्य करायचे आहे? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2045. ठीक आहे, लोकसंख्या स्थिर करण्याचं उद्दिष्ट आपलं 2045 पर्यंत आपल्याला लोकसंख्या स्थिर करायची आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 50. खालील पर्यायातून माल्थसचा लोकसंख्येचा सापळा ज्याच्याशी संबंधित आहे तो पर्याय निवडा. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लोकसंख्या वाढ आणि विकास हे माल्थसच्या लोकसंख्येचा सापळा याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 51. अतिलघु रेडिओ तरंग भट्टीचे 2.45 GHz फ्रिक्वेन्सीचे फायदे काय आहेत? ठीक आहे, ह्याचे फायदे विचारले आहेत. तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे.
तर ज्यामध्ये ज्वाला नाही त्याच्यामध्ये ज्वाला नाही. दुसरा आहे पदार्थातील पौष्टिकता कमी प्रमाणात नष्ट होते. आणि तिसरा आहे निर्जंतुकीकरण होते. ठीक आहे. अन्नपदार्थामध्ये भौतिक बदल घडतो हे चुकीचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 52. रमण परिणाम कशास म्हणतात? रमण परिणाम फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या अप्रत्यास्थ संघातास यांना म्हणतात. म्हणजेच इनइलास्टिक कोलिजन ऑफ फोटॉन विथ मॉलिक्यूल. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 53. जर एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुडगुडीत पृष्ठभागावरून ओढली तर त्या वस्तूवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असेल. कसे असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्व बरोबर आहे. क्षितिज समांतर दिशेने प्रवृत्त केलेले बल, लंबरूपी अधोवायवी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल, स्थानांतर विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल आणि ऊर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल. तर बघूया प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कार्बनचे ॲलोट्रोप कुठले ते सांगा. कार्बनचे ॲलोट्रोप विचारलेले आहे आपल्याला आणि याचं उत्तर आहे बी, सी आणि डी. डायमंड, फ्लोरिन्स आणि ग्राफाइट्स. ठीक आहे. हे कार्बनचे ॲलोट्रोप्स आहेत. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 55. ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्समध्ये आढळतो? सर्वांनाच माहिती आहे 3 आयसोटोप्समध्ये आढळतो. त्यानंतर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी योग्य वाक्यांची निवड करा. ध्वनिलहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात. ध्वनिलहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात. ध्वनिलहरी अनुलंब लहरी आहेत आणि ध्वनिलहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात. योग्य वाक्यांची निवड करण्याची आहे आपल्याला. तर याचा आन्सर आहे ACD. ध्वनिलहरी निर्वात पोकळीतून जात नाही, कारण की ध्वनिलहरींना ट्रॅव्हल करायसाठी माध्यम लागते, माध्यमाची गरज पडते. त्यामुळे बी हे चुकीचं आहे. याचा पर्याय आहे पहिलं बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57. वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे कार्ल लिनायस. द्विनाम पद्धतीने वनस्पतींना द्विनाम पद्धती. आणि नैसर्गिक जर विचारलं तर बेंथम आणि हुकर. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 58. कोणती प्राणीपेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते? तर मेदुती हे मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते. मेदुती प्राणीपेशी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59. विषाणू म्हणजेच व्हायरस हा रिकामी जागा असतात. काय असतो? तर अपेशीय जीव असतो, नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता? प्रगंडिका, उर्विका, बहिप्रकृष्ट, अंसफलक. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे उर्विका. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 61. फुलांमधील आवश्यक मंडळ कुठले? फुलांमधील आपल्या सर्वांनाच माहिती आहे प्युमंग आणि जायांग हे सर्वात आवश्यक मंडळ आहे. आणि द्वितीय क्रमांकावर निदलपुंज आणि पुंकेसर हे द्वितीय क्रमांकावर सर्वात आवश्यक पुमंग आणि जायांग हे आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 62. युरियाचे वहन कोण करते? युरियाचे वहन जीवद्रव्य प्लस रक्त हे युरियाचे वहन करते. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 63. खालील विधानांची सत्यता पडताळा. अन्न संरक्षण समिती प्रकाशन 398 द्वारा रासायनिक पदार्थांच्या अन्न प्रक्रियेतील वापरासंबंधी खालील मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. त्यांची सत्यता पडताळा. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पहिला पर्याय, सर्व विधाने सत्य आहे. अन्नाचे सत्व टिकवण्यासाठी अँटीऑक्सिडंटचा वापर करतात. अन्न टिकवून ठेवण्यासाठी अँटीमायक्रोबियल व इनर्ट गॅसचा वापर करतात, जे जनरली रेफ्रिजरेटरमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये राहते. त्यानंतर रंग व चव देणाऱ्या पदार्थाचा वापर करून अन्नाचे सुशोभीकरण करणे
आणि अन्न प्रक्रियेत बफर्सचा वापर करणे. ठीक आहे, सर्व विधाने सत्य आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कुठले विधान सत्य आहे? ठीक आहे, तर याचं इंडिगो ब्लू हा नैसर्गिक रंग आहे, बरोबर आहे. आणि ॲलिझरीन हा कृत्रिम रंग आहे, हे सुद्धा बरोबर आहे. सॉरी, हे चुकीचं आहे. याचं पर्याय आहे पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इंडिगो ब्लू हा नैसर्गिक रंग आहे आणि ॲलिझरीन हा कृत्रिम रंग नाही आहे, हा पण नैसर्गिक रंगच आहे. त्यात बघूया प्रश्न क्रमांक 65. सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते? ठीक आहे, तर ग्लुकोज आणि फॅक्टोज हे मिश्रण तयार होते. त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66. सिमेंटची निर्मिती ही खालीलपैकी कुठल्या घटकांपासून झालेली आहे? ठीक आहे, तर सिमेंटची निर्मिती CaO, त्यानंतर SiO2 आणि Al2O3 ह्या घटकांपासून झालेली आहे. याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 67. कोणते मिश्रण नाही? ठीक आहे, तर पाणी हे मिश्रण नाही आहे, असं आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर नायट्रोजन स्थिरीकरणमध्ये मूलभूत गरजेचे घटक नमूद करा. नायट्रोजन स्थिरीकरणमध्ये, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए आणि ABC, म्हणजेच नायट्रोजनेज, फेरडॉक्विन, डॉक्स्विन आणि ATP. ठीक आहे, त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 69. DNA मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायनो ॲसिडशी जोडी बनवितो? ठीक आहे, याचं उत्तर आहे ॲडेनाईनची नेहमी DNA मध्ये थायमिन जोडी बनवतो ॲडेनाईनसोबत. ठीक आहे, त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 70. प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या RNAचे महत्त्वाचे कार्य आहे? प्रथिनाच्या निर्मितीत. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे mRNA. ठीक आहे, मॅसेंजर RNA म्हणतो आपण त्यांना. त्यानंतर आहे 71. प्रश्न क्रमांक 71. घटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धतेअंतर्गत जास्तीत जास्त काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते. ठीक आहे, तर किती महिने? 3 महिने त्याला स्थानबद्ध केले जाऊ शकते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 72. स्वतंत्र भारतात खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक आर्थिक समवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते? वनहक्क कायदा, शेतजमीन कूड कायदा, कृषी कमाल जमीन धारणा कायदा आणि कर्जमुक्ती कायदा. तर याचं उत्तर आहे कृषी कमाल जमीन धारणा कायदा, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 73. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न झाला? 52वी घटना दुरुस्ती हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? ठीक आहे, तर याचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, दोन्हीही नाही. जो सोडा सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरात चविष्ट कुरकुरीत भजे तयार करायला वापरतो तो आहे बेकिंग सोडा. सोडियम बायकार्बोनेट पाहिजे इथे, आणि वॉशिंग सोडा हे सोडियम कार्बोनेट. ठीक आहे, तर हे दोन्हीही चुकीचे आहे, योग्य नाही. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक खालीलपैकी सदस्य असलेली समिती करते. ठीक आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक ही कुठले सदस्य असलेली समिती खालीलपैकी सदस्य असलेली समिती करते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ABCDEF, म्हणजे सर्वच. लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, त्यानंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते, त्यानंतर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री. ठीक आहे, सेंट्रल होम मिनिस्टर, युनियन होम मिनिस्टर वॉट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 76. पुढील 2 विधानांचा विचार करा. कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे? ठीक आहे, आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिड निर्माण होते, ते पचनक्रियेस मदत करते. अन्नपचनात पोटात अधिक
ॲसिड निर्माण होते ज्याने पोट दुखायला लागते व माणूस अस्वस्थ होतो, ॲसिडिटी म्हणतो आपण. त्यानंतर मॅग्नेशियम हायड्रोक्लाइड मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा वापर अशा वेळेस केला जातो जे एनाल्जेसिक आहेत. ठीक आहे, काय आहे सर, एनाल्जेसिक आहेत. तर कुठले वाक्य बरोबर आहे, तर केवळ एक, याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77, खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला. ठीक आहे, कुठल्या घटनेचा परिणाम म्हणून, तर याचं पर्याय क्रमांक 1 गोलकनाथ खटला हे उत्तर आहे. त्यानंतर काही नैसर्गिकरित्या आढळणारे ॲसिड त्यांच्या स्त्रोतासह दिलेले आहे, त्यात चुकीची जोडी ओळखायची आहे. ठीक आहे, कुठली चुकीची जोडी आहे, तर 4च पर्याय दिलेले आहे. तर सी चुकीचे आहे, चिंच टायट्रेटिक ॲसिड बरोबर आहे. डी काय दिलं आहे, टोमॅटो एक्सक्लिक ॲसिड. त्यानंतर आहे जी कीटकांचा डंख म्हणजे मॅथेनाइक ॲसिड बरोबर आहे. त्यानंतर आहे एच नेटलचा डंख सल्फ्युरिक ॲसिड हे चुकीचं आहे. ठीक आहे, चौथा पर्याय क्रमांक 4 ही चुकीची जोडी आहे. तर त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 79, खालील विधाने पहा आणि कोणती विधाने बरोबर आहे. ठीक आहे, 79चं तर याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. लोकसभेमध्ये पारित न झालेले परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोकसभा विसर्जित झाल्यास व्यापक होते. ठीक आहे, राज्यसभेचे विधेयक असते म्हणून ते व्यापक होत नाही. त्यानंतर सदन संस्थगित झाल्यास संस्थगित झाल्यास संसदेतील प्रलंबित विधेयक व्यापक होतात, हे पण चुकीचं आहे. म्हणजे ए नाही आणि बी सुद्धा नाही, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80, इंग्रजी सत्तेविरुद्ध महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील अहिंसक आंदोलनापैकी जनमानसाला गतिशील करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्या मते कुठली आहे. तर सविनय कायदेभंग चळवळ ही अखिल भारतीय म्हणजे भारतीय स्तरावरील चळवळ होती, त्यामुळे सविनय कायदेभंग चळवळ ही सर्वात प्रभावी आहे. खालील नमूद केलेली राज्य निर्माण केलेल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सर्वप्रथम बी आंध्र प्रदेश 1953 आपल्याला माहिती आहे. त्यानंतर डी महाराष्ट्र 1960. त्यानंतर आहे नागालँड 1962 किंवा 63 आणि नंतर सी हरियाणा 1966ला. ठीक आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82, नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनवू शकते. तर नागरिकत्व कायदा 1955 द्वारे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सर्वप्रथम ए भूमी अधिग्रहित झाल्यामुळे बरोबर आहे. त्यानंतर वारसा हक्काने ते पण बरोबर आहे. जन्म भारतात झाल्याने आणि नोंदणीद्वारे, राष्ट्रीयकरणाद्वारे नाही, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 83, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर उणे होता म्हणजे निगेटिव्ह होता. ठीक आहे, निगेटिव्ह पॉप्युलेशन ग्रोथ रेट कुठला होता, तर याचं उत्तर आहे नागालँडचा हा जो आहे लोकसंख्या वाढीचा दर हा निगेटिव्ह होता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 84, भारतातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली व आतापर्यंत तो किती लोकांना देण्यात आला. तर त्याची सुरुवात झालेली आहे 1954 आणि तो 41 लोकांना त्यावेळेस 41 लोकांना, आता ते लोक वाढलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85, जयमाला शिलेदार यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा आणि कुठली विधाने बरोबर आहेत ते सांगायचे आहे. तर याचं पर्याय आहे उत्तर आहे फक्त 1, इंदूर येथे जन्म व संगीत अलंकार पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. ठीक आहे, त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 86, विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे मराठी, हिंदी किंवा इंग्रजीमधून, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87, भारत सरकारने 26 जून 2013 रोजी कोणत्या औषधावर बंदी आणली. तर
ॲनालिजिन या औषधावर बंदी आणली आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 88, पुढील कोणती विधाने योग्य आहेत? ठीक आहे, तर तिन्ही विधाने योग्य आहे. उत्तर 4 आहे याचं. ऑक्सिजनयुक्त रक्त व विना ऑक्सिजन रक्त यांचे मिश्रण होऊ नये म्हणून पक्ष्यांमध्ये व स्तन प्राण्यात 4 दालनांचे हृदय आहे. ॲम्फिबियनस व काही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये काही प्रमाणात ऑक्सिजनयुक्त व विना ऑक्सिजनयुक्त रक्त मिश्रण होण्यास हरकत नसते, म्हणून त्यांचे हृदय हे 3 दालनांचे असते. ठीक आहे. माशांमध्ये केवळ 2 दालनांचे हृदय असते, कारण रक्त गिल्समध्ये जाऊन ऑक्सिजनयुक्त होते व नंतर शरीराच्या इतर भागात जाते. हे तिन्ही विधान योग्य आहेत, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 89, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त बी, त्रिशूळ सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र नाही. ठीक आहे, बाकी सर्व बरोबर आहे. अग्नि 5 अंतरकांडीय पल्ल्याचे क्षेत्रफळ, त्यानंतर शौर्य हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि धनुष्य अल्प पल्ल्याचे क्षेपणास्त्र. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 90, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट बाबतच्या खालील विधानांचा विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सी आणि डी. ती उत्तराखंडमध्ये देहरादून येथे आहे आणि 1991 मध्ये तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 91, साहित्य अकादमी पुरस्कारासंदर्भात सूची ए व सूची बी मधील जोड्या जुळवा. ठीक आहे, हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हे श्याम मनोहर हे 2008 रोजी, त्यानंतर वसंत डहाके हे 2009 रोजी पुरस्कार, त्यानंतर अशोक केळकर हे 2010 रोजी आणि माणिक गाडघाटे म्हणजेच ग्रेस यांचा 2011 वर्षी. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 92, आंतरिक प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे शासनास मुभा असते? तर 3 महिन्यात. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 3 महिन्यात सर्वसाधारणपणे शासनास उत्तर देण्याची मुभा असते. अतारांकित प्रश्नाचे, ठीक आहे, अतारांकित प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारण शासनास मुभा असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 93, यादी क्रमांक 1 ची जोडणी करा, म्हणजे जोड्या लावायचा प्रश्न आहे. यात नियोजित ऊर्जा प्रकल्प दिले आहे आणि त्याची क्षमता मेगावॅट, किती मेगावॅटमध्ये क्षमता आहे त्याची ती दिलेली आहे. तर हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 94, चारा घोटाळ्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरविले? कोणी दोषी ठरवले होते? तर CBIचे विशेष न्यायालय. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95, मंगळाकडे जाण्यासाठी खालील 6 देशांनी अथवा एजन्सींनी हाती घेतलेल्या मोहिमांना काळ क्रमवारीने लावा. तर ते 6 देश दिले आहे आणि मंगळाकडे जाण्यासाठी त्याची आपल्याला काळ क्रमवारीने लावायचे आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर्वप्रथम रशिया, अमेरिका, जपान, युरोपियन स्पेस एजन्सी, चीन आणि मग भारत. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 96, अरविंद केजरीवाल दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीबाबत पुढील 2 विधाने बघा. तर ते IIT कानपूरचे माजी विद्यार्थी आहेत, हे चुकीचं आहे. आणि त्यांच्या पार्टीने दिल्लीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 70 पैकी 29 जागा विजय प्राप्त केला आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ए व बी दोन्ही विधाने चुकीची आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 97, भारताच्या अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांची कालक्रमाने मांडणी करा. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सर्वप्रथम होमी भाभा, त्यानंतर आहे विक्रम साराभाई, त्यानंतर HN सेठाना, त्यानंतर राजा रमण्णा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 98, खालीलपैकी कोणती न्यूज एजन्सी म्हणजे वृत्तसंस्था जगातील सर्वात जुनी आहे? ठीक आहे, सर्वात जुनी कुठली आहे? तर एजन्सी फ्रान्स प्रेस. ठीक आहे, ही फ्रान्समधली
AFP ही सर्वात जुनी आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99. marijuana या मादक पदार्थाच्या उत्पादन व व्यापाराला कायदेशीर मान्यता देणारे राष्ट्र कोणते? तर उरुग्वे हे त्यावेळेस करंट अफेअरचा प्रश्न आहे. याला उत्पादन व व्यापाराला कायदेशीर मान्यता देणारे राष्ट्र त्यावेळेस होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 100. अष्टपैलू नट फारुख शेख इतक्यात त्याच्या वयाच्या 65व्या वर्षी निर्वर्तला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे मरण झाले. त्याने शतरंज के खिलाडी, नूरी, उमराव जान, चष्मे बद्दूर, कथा, बाजार चित्रपटात चांगले काम केले. त्याच्याबद्दल पुढीलपैकी 2 विधानांचा विचार करा. ठीक आहे. जी मंत्री जी मध्ये त्याने खात्याच्या सचिवाची उत्कृष्ट भूमिका वठवली आणि त्याला हृदयविकाराचा झटका दुबई येथे आला. तर याचं उत्तर आहे केवळ प बरोबर. त्याला हृदयविकाराचा झटका दुबई येथे आलेला आहे. तर आज आपण राज्यसेवेचा 2014चा पेपर बघितला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण 2015चा व्हिडिओ बघूया. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.